वीर मराठा प्रीमियर लीग अर्थातच VMPL च्या माध्यमातून या दुपारच्या सत्रात सर्व रसिक प्रेक्षक खेळाडू आणि मान्यवरांचे मी कल्पेश ठाकूर हार्दिक हार्दिक असे स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानावर जिथं आजच्या दिवसातील 6वा सामना मित्रांनो रंगतोय एकविरा 11 विरुद्ध स्वराज 11 असा सामना दरम्यान स्वराज 11 संघाने नाणेफेक जिंकली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रण दिलं गेलंय ते एकविरा 11 संघाला आणि इथं मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 घणाघाती प्रहार आणि चेंडू सीमारेषा पार षटकार 2 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत पाहतोय ती फलंदाज चेतनच्या बॅट मधून आपल्या एकविरा 11 संघासाठी या अगोदरच्या सामन्यामध्ये मच्छिंद्र याची दमदार कामगिरी पाहायला मिळाली होती मॅन ऑफ द मॅच चा किताब त्यानं आपल्या नावावर केला होता सामना देखील आपल्या नावावर केला होता आणि इथं मात्र मच्छिंद्रच्या साथीने मात्र फलंदाज चेतनच्या बॅट मधून लागोपाठचे 2 षटकार पाहायला मिळाले या अगोदरचा सामना एकतर्फी राहिला इथं मात्र आजच्या दिवसात हे पहिलं मेडन षटक रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळालं आणि अक्षरशः या सामन्याला सुरुवात होताच मात्र पहिल्या 2 चेंडू मध्ये गोलंदाज संदेशच्या अगेन्स्ट मात्र लागोपाठचे 2 षटकार इथं मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु चेंडू येतोय मिडॉनच्या क्षेत्रात इथं मात्र चांगला कमबॅक पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज रुपेशच्या संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला कारण ज्या अर्थी चेतननं 2 चेंडूवर 2 षटकार मारले होते ओव्हर द विकेट आले होते आणि तदनंतर मात्र राऊंड द विकेट आल्यानंतर मात्र चेतनला कुठेतरी थंडवण्यात मात्र शमवण्यात यश येते ते गोलंदाज संदेशाला खुला टप्प्याचा चेंडू पायड्यासेप करण्याचा प्रयत्न परंतु खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातोय काऊकारणाच्या क्षेत्रात चेंडू सीमारेषा पार 4 धावा खराब क्षेत्ररक्षण झाल्यावर मात्र अतिरिक्त स्वरूपाच्या अशा भूटांना म्हणून 4 धावा खर्च कराव्या लागल्या त्या म्हणजेच स्वराज 11 संघासाठी इथं मात्र काय फलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र मैदानात दाखवतोय फलंदाज चेतनच्या बॅट मधून 3रा मॅक्सिमम षटकार थँक्यू 5 चेंडू आणि आतापर्यंत तब्बल 22 धावांवर खेळ करतोय फलंदाज चेतन आपल्या एकविरा 11 संघासाठी काय अफलातून आणि दर्जेदार फटकेबाजी मात्र पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये दुपारचं सत्र सुरुवात झालं आणि अक्षरशः षटकार चौकारांची बरसात पुन्हा एकदा पॅडसेप करण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण तो क्षेत्ररक्षण यानं मात्र या अगोदरचा चौकार सोडला होता आणि या चेंडूवर देखील चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात सीमारेषा पार आणखी एक दमदार चौकार काय अफलातून सुरुवात 3 षटकार आणि 2 नशिबाचे खराब क्षेत्ररक्षणाचे 2 चौकार परंतु या धावा जरी ऍड झाल्या असल्या तरी त्यामध्ये चेतन याची खेळी जरचा विचार करायला गेला तर 6 चेंडू आतापर्यंत केला आणि तब्बल 26 धावा धावफलकावर लागल्या त्या 26 धावा धावफलकावर लागल्या त्या चेतन आणि टीम एकविरा 11 संघाच्या मात्र ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी 35 धावांचं योगदान दिलं मॅन ऑफ द मॅच चा किताब आपल्या नावावर केला होता तोच मच्छिंद्र मात्र आपला नॉन स्ट्राईक एंड वर उभा होता आता मात्र स्ट्राईक एंड वर असणार दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार की पुन्हा एकदा एकेरी धाव करून चेतन या फलंदाजाला स्ट्राईक एंड वर आणणार कारण ज्या पद्धतीने चेतन पहिल्या चेंडूमधून आक्रमक पवित्रा मैदानात घेऊन उतरला की मच्छिंद्र आपल्या खेळाला साजेसा खेळ करेल हे पाहणं तितकंच गरजेचं असणार तत्पूर्वी मैदानात दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वराज 11 संघाच्या माध्यमातून दुसरा गोलंदाज उंबरे एंड कडून येतोय जितेश सावंत मॅन फ्रॉम गोठिवली गोठवलीचा हा गोलंदाज
स्वराज इलेव्हन संघासाठी इथं मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य मात्र खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा डीप मध्ये पाहायला मिळालं आणि मच्छिंद्र सारख्या फलंदाजाला जीवनदान. कदाचित वाटलं होतं इनसाइड आउटचा हा फटका सीमारेषा पार होईल, परंतु हवेचा झोक असल्या कारणामुळे हा चेंडूला मात्र लांबी मिळू शकली नाही. जरूर उंची मिळाली, प्रोटेक्शन दिलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकानं चूक केली आणि एक विकेट मात्र जिथं जाणार होती तिथं पहिलं जीवनदान फलंदाज मच्छिंद्र याला. धावसंख्येत एकनीवर 27 धावा धावफलकावर पाहतोय पहिल्या चेंडूच्या अंती. दुसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना दुसरा चेंडू ओव्हर द विकेट जितेश. इथं मात्र पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, मिस्टामिंग शॉट, परंतु इथं मात्र कॅच ऑफ द डे. थँक्यू. चला टीम मीटिंग घ्यायची नाही, बरेच सामने आपल्याला आजच्या दिवसात देखील कव्हर करायचे आहेत. 6वा सामना आहे, जवळजवळ 10 सामने आपल्याला आजच्या दिवसात संपवायचे आहेत. नक्कीच खेळाडू वृत्ती मात्र एकविरा 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हीच खऱ्या अर्थानं खासियत आहे या VMPL अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीग आणि सर्व या विभागातील खेळाडूंची. खेळाडू वृत्ती दाखवली आणि स्वतः सांगतात की आम्ही क्रॉस झालेलो नाही, स्ट्राईक बदललेली नाही. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला इन ॲट 3 शुभम मैदानात दाखल झालाय, परंतु ज्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण झालं अर्थातच दाद द्यावी लागेल. खराब क्षेत्ररक्षण या अगोदरच्या चेंडूंवर पाहायला मिळालं, परंतु कॉम्बिनेशन कॅच मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रात पाहायला मिळालं. कावू कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक एकमेकांसमोर आले आणि त्यांच्या माध्यमातून हा कॉम्बिनेशन कॅच पकडला आणि फलंदाज चेतनच्या मात्र खेळीचा अंत होताना दिसला. परंतु चेतननं मात्र तोपर्यंत 26 धावा आपल्या संघासाठी खर्च केला होता. इथं मात्र खराब चेंडू, खराब फेकी, चेंडू जाते आउटसाइड डिरेक्शन, इट्स अ वाईड बॉल. आणखी एका धावेची भर पडली जाते एकविरा 11 संघाच्या धावफलकावर आणि एका धावेनं संघाची धावसंख्या वधारते आणि जाऊन पोचते ती म्हणजेच एक बाद 28 धावा. पहिल्या 2 चेंडूच्या अंती 28 धावा धावफलकावर जरूर लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅन शुभम मैदानात दाखल झाला. हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे एकविरा 11 संघाचा. कशा प्रकारचा खेळ केले. इथं मात्र फुलदार पद्धतीचा स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, बॅटच्या रडार मध्ये आला नाही. ज्या पद्धतीने टान्स बदलला आणि टान्स बदलता क्षणी मात्र आपली बोट मात्र चेंडूवरती फिरवली आणि हलवार पद्धतीचा चेंडू मात्र रिलीज केला आणि सरळ जाऊन विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. इथं मात्र चेंडू पॅडलशिप करण्याचा प्रयत्न, चेंडू जाते डीप मिड विकेट क्षेत्रात. तद्वर मात्र आणखी एक धाव आणि एका धावेनं खऱ्या अर्थानं फलंदाज शुभम मात्र आपलं खातं खोलतोय एकविरा 11 संघासाठी. 29 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहतोय. एका विकेटच्या मोबदल्यात जरूर लागल्या गेल्यात. 6वा सामना रंगतोय एकविरा 11 आणि स्वराज 11 ज्या संगमांचा विचार करायला गेला तर एकविरा 11 संघानं आतापर्यंत एक सामना जिंकलाय, तर स्वराज 11 संघानं मात्र एक सामना पराभूत झालेला आहे. दोन्ही संघ एकमेकांसमोर ठाकलेत या VMPLच्या 6व्या पर्वामध्ये. इथं मात्र शॉटॅम्पल टिप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकतोय मच्छिंद्र हा खणखणीत षटकार 6 धावांसाठी. खऱ्या अर्थानं अखियोसे गोली मारे, परंतु इथं मात्र बॅटच्या साह्यानं मात्र मच्छिंद्र षटकार मारताना दिसतोय. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने पाया रचण्याचा काम मात्र चेतनने केला, त्याला कुठेतरी एक भिंती बांधण्याचा काम आता मच्छिंद्र करतोय आणि चांगला कलस कोणता फलंदाज उभारेल हे मात्र पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. धावसंख्या जरचा विचार करायला गेला तर धावसंख्या अतिवेगानं वाढते आणि जाऊन पोचली ती तब्बल 35 धावांवर जाऊन पोचली. आतापर्यंत षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार तो म्हणजेच गोलंदाज देशाच्या. पुन्हा एकदा काय फलंदाजी करताना दिसतात जे एकविरा 11 संघाचे फलंदाज.
थिंक इट इज ए मनीष तिसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रण दिले गेले जाते कर्णधाराच्या माध्यमातून. इथं मात्र मनीषला काहीतरी करामत करावी लागेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर गोलंदाजांचा दरारा पाहायला मिळाला होता. जो सामना झाला मागचा त्यामध्ये रुपेश यानं मेडन षटक हाताळलं. गोलंदाजीची धार दाखवली. वाटलं होतं पहिल्या 3 सामन्यामध्ये फलंदाजांचा तडाखा आणि तदनंतर मात्र दुपारचं सत्र जसं सुरुवात झालं तिथं मात्र गोलंदाजांना रंग उधळले आणि आपली गोलंदाजीची धार दाखवली. पहिली सुरुवात केली होती होता आयुष परबलकरनं. तिथं आयुष 11 संघासाठी त्यानं 4 धावा खर्च करत 3 गडी मिळवले आणि आपल्या संघाला मात्र एका धावेने विजय मिळवला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आणि मागील सामन्यात सरकार 11 संघाचा रुपेश यानं मेडन षटक हाताळलं. विकेट हॅट्रिक आपल्यावर आजच्या या 6व्या पर्वाची पहिली हॅट्रिक आपल्या नावावर केली. असं रुपेश मॅन ऑफ द मॅचचा किताबचा मानकरी ठरला होता. आणि या सामन्यामध्ये जर चित्र पाहायला गेला तर पुन्हा एकदा फलंदाजाचा बोलबाला. इथं मात्र चेंडू बॅटला कदाचित ब्रश झाला असावा परंतु कदाचित चेंडू बॅटला ब्रश झाला होता. एक नामी संधी होती परंतु यष्टीरक्षकाकडून ही चूक झाली आणि कदाचित शुभम या फलंदाजाला मिळालं हे पहिली जीवनदान. मिळालेल्या जीवनदानाचा शुभम कितपत फायदा उठवतोय की पुन्हा एकदा गोलंदाज मनीष मात्र कमबॅक करताना दिसेल. पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वराज 11 संघासाठी. इथं मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. कदाचित चेंडू मार्गे सफल झाले असावेत परंतु ज्या पद्धतीने भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय मनीष आपल्या स्वराज 11 संघासाठी तारीफाने कौतुक करावंच लागेल. कारण एवढा मार खाल्यानंतर हे महत्वाचे 2 चेंडू निर्धाव फेकतोय. नक्की षटकार आणि चौकारापासून बचावला जातो. इथं मात्र एकेरी दुहेरी धावा जर रोखल्या गेल्या किंवा मोठे फटके जर रोखले गेले तर पुन्हा एकदा स्वराज 11 हा संघ मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करेल. एक चांगला धावांवर रोख लावेल जेणेकरून आपले फलंदाज जेव्हा सेकंड इनिंग मध्ये फलंदाजीसाठी येतील तिथं एक चांगली सन्मानजनक धावसंख्येचा पाठलाग करताना दिसतील. तिसरा चेंडू मनीषाचा शुभम साठी. पुन्हा एकदा ते चित्र कदाचित पाहायला मिळतंय परंतु यावेळी आउटसाइड दी ऑफ स्टंप. इट्स अ वाईड बॉल. पंचांकडून मात्र दंडित करण्यात आलं आणि पहिला खराब चेंडू मात्र फेकला गेला मनीषच्या माध्यमातून. या अगोदरचं देखील चेंडू अशाच पद्धतीने फेकले गेले होते. कुठेतरी टान्स बदलवण्याचा प्रयत्न डिस्टर्ब केला आणि कदाचित दडपण वाढवण्याचा प्रयत्न देखील मनीषच्या माध्यमातून केला जाईल शुभम याला. इथं मात्र चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्र रक्षक मेकिंग नो मिस्टेक. वन मोर मेक इट डाऊन. शुभम बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट मॅन मैदानात दाखल होते इन ॲट 4 अंकित. अंकित मैदानात दाखल होते मॅन फ्रॉम गोठिवली. गोठिवली संघाचा हा फलंदाज मैदानात दाखल झालाय. त्याला मात्र काम मात्र करावं लागेल. ज्या पद्धतीने फलंदाजी करत असताना चेतन आणि मच्छिंद्र यांनी एक दर्जेदार कामगिरी केली परंतु मच्छिंद्र मैदानाचा तल ठोकून उभा आहे ही मात्र जमेची बाजू असणार आहे एक वीरा 11 संघासाठी. कारण या अगोदरच्या सामन्यात देखील मच्छिंद्रने एक दर्जेदार कामगिरी करत 10 चेंडूमध्ये तब्बल 35 धावा खर्च जमा केले होते आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. तूच मच्छिंद्र आता स्ट्राईक एंड वरती पाहतोय परंतु कौतुक मनीषचं देखील करणं गरजेचं आहे. इथं मात्र चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला गेला आणि निर्धाव चेंडू. काय भन्नाट वेग मात्र या चेंडूवर पाहायला मिळाला मनीषनं. या अगोदर मी जरूर म्हटले होतं की या अगोदरच्या 2 सामन्यामध्ये हवी होताना दिसली. गोलंदाज पहिला होता आयुष 11 संघासाठी आयुष परबलकर. नंतर सरकार 11 संघासाठी रुपेश आणि आता इकॉनॉमिकल षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज मनीष आपल्या स्वराज 11 संघासाठी. व्हीएमपीएलचं हे पर्व आणि व्हीएमपीएलचं पर्व आपण अनुभवतोय या सन्माननीय मंगेशभाई पाटील
खानावच्या क्रीडा नगरीमध्ये सर्वांच्या भेटीला आलेली सुवर्ण संधी आणि इथं मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा विचार करायला गेला तर खराब क्षेत्राचा तोटा म्हणून आतापर्यंत स्वराज 11 संघानं 3 चौकार खर्च केले गेलेत आणि ते 3 चौकार मात्र येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र या आपल्या स्वराज 11 संघाला नक्कीच मागात पडताना दिसतील. षटकार जातात परंतु षटकाराच्या जोडीनं खराब क्षेत्ररक्षण म्हणून चौकार खर्च होऊन अशा 12 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात त्या म्हणजे स्वराज 11 संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. फलंदाज मित्रांनो फलंदाजी करत असताना धावा जमा करत असतात, गोलंदाज धावा डिफेंड करत असतात, परंतु या जर धावा डिफेंड करायच्या असतील तर क्षेत्ररक्षकांना चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करून गोलंदाजाला साथ देणं तितकंच गरजेचं असतं. अन्यथा फलंदाज मात्र आपले रंग उधळायला आणि हवी व्हायला मात्र वेळ लावत नाहीत. इथं मात्र सेन्सेशनल क्रिकेट सन्मान हा मात्र पाहायला मिळाला. कारण क्रिकेट मध्ये सन्मान देणं गरजेचं असतं, खराब चेंडूचा समाचार घेणं गरजेचं असतं आणि ते चित्र कदाचित शेवटच्या चेंडूवर मात्र स्ट्राईक घेण्याची संधी उपलब्ध होती. एक चांगला सेन्सेशनल खेळ मात्र मच्छिंद्राच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि एका धावेने मात्र स्ट्राईक देखील रोटेट केली. कारण या अगोदरच्या चेंडूवर बोनस स्वरूपाचा एक चौकार मिळाला होता आणि नेक्स्ट चेंडूवर लगेच एक चांगला फलंदाजाची ओळख म्हणून मच्छिंद्राच्या माध्यमातून एक धाव देखील अर्जित केली गेली आणि एका धावेने षटकाची सांगता केली आणि 3 षटकाच्या अंती धाव फलकावर धावा लागल्या गेल्या ते 2 बाद 47 विथ द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. शेवटचा आणि अंतिम 6 चेंडू म्हणजे स्लॉग षटक. त्या स्लॉग षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असणार. 47 धावा आतापर्यंत धाव फलकावर पाहतोय. जवळजवळ पाहायला गेला तर 15.63 ची सरासरी गाठण्यात आतापर्यंत यश मिळालेले आहे. ते पहिल्या 3 षटकामध्ये एकविरा 11 संघासाठी धावसंख्येचा विचार करायला गेला तर मच्छिंद्र आणि चेतन यांची एक जिम्मेदारी भरलेली इनिंग मात्र पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्यानंतर मात्र जितेश बाद झाला तर चेतन बाद झाला आणि तदनंतर मात्र पूर्णपणे जिम्मेदारी हातामध्ये घेऊन मच्छिंद्र फलंदाजी करतो. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी स्वराज 11 संघाच्या माध्यमातून येते गोलंदाज हर्ष येतोय परंतु समोर देखील तेवढा तगडा मच्छिंद्र. डान्स बदलला इथं मात्र बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता परंतु यश मात्र येत नाही. ज्या पद्धतीने डान्स बदलला चेंडू हलवार फेकला गेला आणि निर्धाव चेंडूची देखील सांगता केली गेली. प्रत्येक निर्धाव चेंडू अंतिम षटकाचा विचार केला तर षटकार किंवा चौकारापासून आपण निर्धाव चेंडू आपल्या संघासाठी खेळतोय तर तितके धावा आपल्या संघासाठी कमी करतोय असं बोलू शकतो. कारण शेवटचं षटक म्हटला तर एखादा कमकुवत गोलंदाज असेल याचसाठी मच्छिंद्रने स्ट्राईक घेतली असेल आणि त्याची गोलंदाजीचा विचार करता मच्छिंद्रला कदाचित या गोलंदाजी माहित असू शकते आणि आपला टान्स बदलवत असताना मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु गोलंदाज मात्र या चेंडूवर जिंकला. तो हर्ष आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उंबरे एंड कडून येतोय हर्ष. मच्छिंद्रसाठी इथं मात्र फुलर पद्धतीचा चेंडू मात्र कोणत्या दिशेने भिडकावू शकत होता परंतु चेंडू मात्र आउटसाइड दी लेग स्टंप जातोय. कदाचित चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला असता तर चेंडू सीमारेषा पार छक्का नाही तर 8 असा होऊ शकला असता परंतु मच्छिंद्रने समयसूचकता दाखवली. वाईट चेंडू सोडला आणि अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आपल्या संघासाठी जमा केली. 48 धावा विचार करायला गेला तर आता मात्र 16+ ची सरासरी बनली ती पहिल्या 3 षटकामध्ये परंतु जरूर एक चेंडू देखील निर्धाव खेळला गेला हर्षच्या माध्यमातून. या शेवटच्या षटकामध्ये हर्ष चांगली गोलंदाजी करता देतोय तो आपल्या स्वराज 11 संघासाठी. मच्छिंद्रसाठी पुढचा चेंडू मात्र इथं पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं. लोअर फुल टॉस पंचांकडे अपील मागतात. अपील मध्ये जोश आहे परंतु आत्मविश्वासाची कमी आहे म्हणून तर पंचांनी ही अपील नाकारली. नॉट आउट ठरवलं गेलं ते मच्छिंद्र या फलंदाजाला आणि लागोपाठचे विचार करायला गेला तर एक खराब चेंडू जरूर फेकला परंतु 2 निर्धाव चेंडू देखील फेकले गेले हर्षच्या माध्यमातून. अशाच प्रकारच्या निर्धाव चेंडूची कदाचित गरज होती. पहिल्या चेंडू षटकाचा विचार करायला गेला तर तब्बल 26 धावा आल्या होत्या संदेशच्या अगेन्स्ट जितेशच्या अगेन्स्ट. दुसऱ्या षटकात 15 धावा आणि तदनंतर मनीषचं मॅजिकल षटक ज्यात आल्या 6 धावा आणि 1 विकेट आणि शेवटचं षटक हाताळताना दिसत हर्ष. आतापर्यंत एक वाईट चेंडू 2 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं. चेंडू कदाचित बॅटला ब्रश झाला असावा परंतु पंचांकडून मात्र अपील मध्ये या जोश होता परंतु होश नव्हता आणि लागोपाठचा विचार करायला गेला तर तिसरा निर्धाव चेंडू हाताळतोय तो हर्ष. एक चांगला कमबॅक. आता मात्र ज्या पद्धतीने आपल्या वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना दिसतोय हर्ष आपल्या संघासाठी चांगला कमबॅक. अशाच पद्धतीची गोलंदाजीची कदाचित गरज होती स्वराज 11 संघासाठी आणि तीच गोलंदाजी करताना दिसतोय हर्ष.
हर्ष मॅन फ्रॉम उजलोली. उजलोली संघाचा हा गोलंदाज आज मात्र स्वराज 11 संघासाठी एक दर्जेदार गोलंदाजी करत असताना आतापर्यंत तब्बल 4 चेंडू फेकले, त्या 3 निर्धाव, एक वाईट चेंडू, एक अतिरिक्त स्वरूपाची धाव खर्च केली. अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना हर्ष मच्छिंद्रसाठी इथं मात्र केली चूक आणि एका क्षणी डीप मिड विकेटच्या शॉट क्षेत्रातून चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावा. या चेंडूवर कदाचित चूक केली. पहिले 3 चेंडू 54 धावा धावफलकावर लागले गेल्या. चौथ्या चेंडूवर षटकार आला. 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर कदाचित ही चूक झाली म्हणू शकतो. फुलर पद्धतीचा चेंडू आला आणि येत्या क्षणी मात्र मच्छिंद्रनं मात्र आपला क्लास दाखवला आणि चेंडू सरळ पाठवला सीमारेषा पार 6 धावांसाठी. 5वा चेंडू हर्षियाचा मच्छिंद्रसाठी. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रात. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण, तेवढा दर्जेदार रॉकेट थ्रो देखील पाहायला मिळाला, परंतु एका धावेपासून रोखू शकला नाही. कदाचित दुसरी धाव घेण्याचा मच्छिंद्रचा प्रयत्न होता, कारण जेणेकरून आपण स्ट्राईक एंड वरती येऊ, परंतु ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने चेंडू येत्या क्षणी फेकला, मच्छिंद्रला मात्र आपला स्वतःवर कंट्रोल करावा लागला आणि फक्त एका धावावर समाधान मानावं लागलं. ते एकविरा 11 संघाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन वधारते, ती म्हणजे तब्बल 55 धावा. डबल 5 ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 55 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. 2 विकेटच्या मोबदल्यात शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे पहिल्या सत्रातील एकविरा 11 संघासाठी. इथं मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रातून आले आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रात हा पकडला झेल आणि संपलाय फलंदाज अंकितचा खेळ. थँक्यू डीजे. 55 धावा म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची गरज असणार आहे. येणारे 24 चेंडू 56 धावा. तत्पूर्वी आपल्या भेटीला आजच्या दिवसातील 7वा सामना येईल. राज फायटर्स विरुद्ध स्पर्श फायटर्स. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे दोन्ही कर्णधार, राज फायटर्स आणि स्पर्श फायटर्स. आजच्या दिवसातील 7वा सामना आपल्या भेटीला येणार आहे. मित्रांनो, काही गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या या शेवटच्या 2 षटकांमध्ये, कारण पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेला तर 26 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. संदेश यानं तुटून पडला होता. चेतन यानं 26च्या 26 धावा आपल्या नावावर केल्या होत्या आणि तदनंतर जितेशच्या अगेन्स्ट 15 धावा आल्या आणि तदनंतर मनीषनं 6 धावा खर्च केल्या आणि या षटकाचा विचार करता फक्त 8 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज हर्ष यानं आणि एक मॅजिकल फिगर देखील पाहायला मिळाली. एक षटकार वगळता फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. जर तो षटकार वगळला असता तर कदाचित 2 ते 3 धावा असत्या, परंतु तसं झालं नाही आणि 24 चेंडूच्या अंतिम धावफलकावर धावा लागल्या गेल्या. त्या डबल 5 म्हणजेच 55 धावा म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची गरज असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये स्वराज 11 संघासाठी. चला या राज फायटर्स आणि स्पर्श फायटर्स बुध कॅप्टन्स. राज फायटर्स आणि स्पर्श फायटर्स नेक्स्ट मॅच असणार आहे आजच्या दिवसातील 7वा सामना. पहिला सामना मित्रांनो जिंकला सरकार 11, ज्याच्यात साहिल कचरेनं एक दमदार फलंदाजी करत आजच्या दिवसातील या VMPL मधील पर्व 6वे मधील पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. 17 चेंडू मध्ये 52 धावा आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मच्छिंद्रनं आपल्या संघाला 35 धावा खर्च करत पहिला सामना विजयी करून दिला होता. तोच मच्छिंद्रयाचा एकविरा 11 संघ आता मात्र क्षेत्ररक्षण करताना दिसेल, जिथं मात्र त्यांना 56 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये स्पर्श फायटर संघानं सामना जिंकला, ज्यामध्ये मयूर गोळे यानं 43 धावांची खेळी आपल्या संघासाठी केली. टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅच आपल्या भेटीसाठी टॉस बॉक्स होते राज फायटर्स आणि स्पर्श फायटर्स विथ अमित देशमुख. हॅलो. स्पर्श फायटर्स विरुद्ध आपण पाहू शकाल राज फायटर्स. निश्चितपणे या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित
निलेशजी देशमुख यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा गोल करायचा. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 56 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानात. चेंडूची पूर्तता करा. आयोजन कमिटीला विनंती असणार आहे. खऱ्या दिवसांना सुरुवात झाली ती म्हणजेच साहिल कचरेनं मित्रांनो आजच्या दिवसाची खरी सुरुवात केली, ज्यानं लागोपाठचे 4 षटकार मारले होते आणि आजच्या दिवसाचं पहिलं अर्धशतक 17 चेंडूमध्ये 52 धावा. फायटर्स या ठिकाणी नाणेफेकीचा गोल जिंकताय. काय असेल राकेश, आता मला वाटतं पहिला सामना तुम्ही जिंकलाय, अतिशय जबरदस्त तुम्ही बॅटिंग लाईन तुमची पाहायला मिळाली. तो सामना आता कॉन्फिडन्स लेवल तुमची उंचावलेली आहे स्पर्श फायटर संघाकडून. तर आता तुमच्या विपक्षीय राज फायटर संघ खेळतायत, तो सामना त्यांनी गमावलाय. आता स्ट्रॅटर्जी काय असेल, एक वेगळी रणनीती असेल? मला एकच फक्त बंटीचा विकेट महत्वाचा ठरेल एवढंच. कुठल्या आता आता पहिल्या सामन्यामध्ये राकेश मुंडे तू स्वतः फलंदाजी केली, चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली, तुझ्याबरोबर तुझ्या साथीदारांनी चांगली सलामी दिली. मयूर गोळे, आता काय सलामीमध्ये बदल केला जाईल यांच्या विरुद्ध का अजून काय वेगळी प्लॅनिंग केली आहे? नाही नाही, सलामी तीच राहील, गोलेवर विश्वास जास्त राहील. निश्चितपणे मयूर गोळेवर विश्वास आहे. राज फायटर संघाचा कर्णधार आपण पाहू शकाल थॉमस अर्थात प्रसाद पाटील. क्षेत्ररक्षण स्वीकारले प्रसाद समोरच्या विपक्ष संघाने. आता त्यांच्या विरुद्ध स्ट्रॅटजी काय असेल, कारण की पहिला सामना गमावला त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल थोडी कमकुवत झाली असेल. आता काय सांगाल, स्ट्रॅटजी कशी असेल? स्ट्रॅटर्जी अशी काही नाही. बॅटिंग कारण जर जास्तीत जास्त धावा गेल्या तर समोरच्या संघावर पण प्रेशर येऊ शकतो. त्यांनी 70 धावा चेस केल्यात, पण आमच्याकडे पण चांगला अटॅक आहे. त्यांनी मगाशी 60 धावांमध्ये रोखलं, तर मिनिमम आम्ही 70 धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना म्हणजे त्यांना त्या धावांमध्ये रोखण्याचा पण प्रयत्न करू. प्रसाद, आपण एक गोष्ट निश्चित की राकेश मुंडे खूप फॉर्म मध्ये आहे. मयूर गोळेचा तर फॉर्म आपलाच होऊन चाललाय. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी सलामी म्हणजे पार्टनरशिप 70 धावांची दिली. आता तुम्ही गोलंदाजी करत असताना म्हणजे जेव्हा डिफेन्स कराल तुम्ही, तेव्हा गोलंदाजी करताना काय टार्गेट असेल, म्हणजे कुठल्या फलंदाजाला नेमकं तुम्ही हे टार्गेट कराल? नक्कीच मयूर आणि राकेश अप्रतिम फलंदाजी केली त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये. त्यांना दोन्ही फलंदाजांना आम्ही लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी थोडीफार स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. त्याच्यावर आम्ही थोडं काम करू आता आणि त्यानुसार मैदानामध्ये तसा गेम करू. प्रसाद, शेवटचा एक प्रश्न आहे. आपण पाहतोय वीर मराठा प्रीमियर लीग पर्व 22 म्हणजे 2022 पर्व 6वं पर्व चालू आहे. गेली 5 ओव्हर आपण 5 पर्व खेळलं, 5वी पर्वात तुम्ही होतात म्हणजे ॲज अ कमिटीच्या भूमिकेत किंवा 6व्या पर्वामध्ये तुम्ही खूप मेहनत घेताय. आता ही मेहनत घेत असताना किती अडचणी आल्या आणि मग त्या अडचणी तुम्ही कशा सोडवल्यात? नाही, नक्कीच अडचणी तर खूप आल्या. ऑप्शन पासूनच अडचणी आल्या. कोणी ऑप्शनवर आक्षेप घेतला, कोणी बोलला यांना जमलं नाही. पण नक्कीच राकेश, ऋषिकेश, आमचा केपी, समीर, पंकजजी, नंतर कानवकरांनी घेतलेली ग्राउंड साठी जी मेहनत अप्रतिम. म्हणजे मला माहित म्हणजे बाकी पण असतील, मला त्यांची कारण मी बाहेरून काम करत होतो, पण ग्राउंड लेवलला ज्यांनी कामं केली त्यांचं पण म्हणजे मनापासून आभार. त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं आणि म्हणजे आता जी लीग दिसते म्हणजे प्रेक्षक आणखीन वाढतील 2 दिवसामध्ये. पण म्हणजे मजा येते सगळ्या खेळाडूंना. आता जे खेळाडू खेळत नाहीये ते पण बोलतात की आम्हाला म्हणजे इथे खेळायला पाहिजे होतं, आम्ही तो चान्स मिस केला. अप्रतिम. आणि सगळ्यांचं खरंच मनापासून धन्यवाद, ज्यांनी नावे ठेवली आणि ज्यांनी म्हणजे सांगितलं पण की तुम्ही खूप काम. त्यांना दोघांचे पण धन्यवाद, कारण जेव्हा तुम्हाला कोणीतरी बोलणार असतं तेव्हाच काम चांगलं होतं आणि ते दिसतंय ग्राउंड मध्ये. असं म्हणतात की जोपर्यंत विरोधक तयार होत नाही तोपर्यंत खेळायला मजा येत नाही. विरोधक तयार झालेले आता खरा तर संघर्ष लागला पणाला आणि आज चांगलं काम पाहायला मिळालं. अतिशय लीग चांगल्या प्रकारची चालू आहे. बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी आणि पूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तर जाऊया मैदानाकडे. खूप चांगलं स्पीच प्रसाद पाटील, थॉमस डायस याच्या माध्यमातून पाहायला मिळालं VMPLच्या बद्दल. इथं मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. कदाचित चेंडू जर बॅटला स्पर्श होतोय तर हा चेंडू देखील सीमारेषा पार होऊ शकला असता, परंतु 56 धावांचा पाठलाग करत असताना मात्र दमछाक होताना कदाचित दिसते की काय, कारण पहिल्या चेंडूवर संदेशच्या माध्यमातून चौकारांना सुरुवात झाली आणि लगेच मात्र मच्छिंद्रनं आपली गुणवत्ता दाखवत मात्र संदेशला मात्र माघारी पाठवलं आणि पहिल्या विकेटचं देखील पतन होताना दिसलं होतं. मच्छिंद्र पुन्हा एकदा राऊंड विकेट. भन्नाट वेगानं मात्र पॅडल सिप करण्याचा प्रयत्न, मात्र प्रोटेक्शन आहे.
स्क्वेअर लेग क्षेत्रात तिथं मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण तद्वर मात्र एक धाव, परंतु हा मात्र ओव्हर स्टेपिंग कदाचित झाली आणि पंचांकडून मात्र हा नो चेंडूचा इशारा येतोय मच्छिंद्रच्या अगेन्स्ट. मात्र आता मात्र इथं स्वराज 11 संघासाठी एक नामी संधी असणार, फ्री हिटची नामी संधी. फ्री हिट म्हटलं की पूर्णपणे लायसन्स, खुला लायसन्स असतो तो म्हणजेच फलंदाजाला इथं मात्र कोणत्याही प्रकारची चूक करून जमणार नाही. या फ्री हिटचा फायदा मात्र स्वराज 11 संघाच्या फलंदाजाला उठवणं गरजेचं असणार आहे, कारण धावा आपल्याला चेस करत असताना या अगोदरचे सामने पाहिले की जिथं धावा चेस होताना पण पुन्हा एकदा गोलंदाज कुठेतरी हवी होताना दिसत होते, परंतु ह्या जर धावा चेस करायच्या असतील तर अशा पद्धतीच्या चुका आपण ज्या केल्या, जिथं 3 चौकार आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सोडले गेले खराब क्षेत्ररक्षण म्हणून. फ्रीटचा चेंडू येतोय फलंदाजासाठी स्वप्नील. मात्र हा चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रात, तद्वर मात्र फक्त आणि फक्त एक धाव. हीच खासियत आहे मित्रांनो, नाव जरी फक्त एक धाव स्वप्नील साठी एक धाव फक्त अर्जित करण्यात आली. एका धावेनं संघाची धावसंख्या वधारली गेली, ती म्हणजेच तब्बल 8 धावा धावफलकावर पाहतोय. एक नो चेंडू, 2 सिंगल आणि एक चौकार, अशा 8 धावा धावफलकावर जरूर पाहतोय. पुन्हा एकदा मच्छिंद्र, इथं मात्र मोठा फटका येतोय, सरळ जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावर सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानात आमंत्रण दिलं गेले जाते. एकविरा 11 संघाच्या माध्यमातून दुसरा गोलंदाज येईल. तत्पूर्वी मच्छिंद्राच्या अगेन्स्ट तब्बल 14 धावा कुठून काढल्या गेल्यात स्वराज 11 संघाच्या माध्यमातून. जरी संदेश बाद झाला तरी फलंदाजीसाठी मैदानात वन डाऊनच्या भूमिकेत नेट 3 उतरलेला सचिननं मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि खऱ्या अर्थाने या शेवटच्या चेंडूमध्ये पहिल्या षटकाच्या 14 धावांना एक चांगला आकार देताना दिसला. 14ची सरासरी आतापर्यंत पाहतोय. 56चं उद्दिष्ट असताना 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 42 धावांची गरज असणार आहे. 14ची सरासरी पुन्हा एकदा गाठायची आहे. इथं मात्र काय फटका पाहायला मिळाला, नेत्रदीपक एक आणखी एक षटकार पाहायला मिळतोय फलंदाज सचिनच्या बॅट मधून. थँक्यू. येत्या क्षणी मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं जातंय चेतन याचं, ज्या चेतननं मात्र पहिल्या सत्रात खेळत असताना तब्बल 26 धावा मात्र आपल्या संघासाठी जमा केल्या होत्या षटकात. त्याच चेतनचं मात्र ईट का जवाब पत्थर से, ज्या पद्धतीने तुम्ही धावा जमा करू शकतात 20 धावा, त्या पद्धतीने आम्ही देखील धावा जमा करू शकतो हेच सांगत असताना स्वराज 11 संघाचे हे फलंदाज सचिन आणि स्वप्नील 26 धावा पहिल्या षटकामध्ये जमा केल्या होत्या या गोलंदाजानं. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रातून सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे.
आता मात्र राऊंड विकेट येताना दिसतील लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी. कदाचित ओव्हर द विकेट आल्यानंतर चेंडू बॅटमध्ये येत होते आणि इथं मात्र राऊंड विकेट आल्यानंतर खोदून काढण्याचा प्रयत्न, मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रात. तद्वार मात्र एकेरी धाव मात्र अर्जित केली गेली स्वप्नीलच्या माध्यमातून आणि याच एका धाव्यानं संघाची धावफलका जाऊन पोचली धावा त्या म्हणजे तब्बल 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 56चं उद्दिष्ट असताना 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. म्हणजेच येणारे काही चेंडूंचा खेळ शिल्लक देखील असणार. पहिल्या या दुसऱ्या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ देखील शिल्लक आहे. आतापर्यंत 13 धावा खर्च करतोय तोच गोलंदाज म्हणजे चेतन. पहिल्या चेंडूमध्ये षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा. पुन्हा एकदा राईट हँडेड बॅट्समन साठी ओव्हर द विकेट येताना दिसतील. या अगोदर ओव्हर द विकेट आले होते ते म्हणजेच लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी, तिथे 2 षटकार काढले आणि तदनंतर राऊंड विकेट गेले आणि आता मात्र पुन्हा एकदा राईट हँडेड बॅट्समन साठी ओव्हर द विकेट. फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय शॉट मिड विकेट क्षेत्रात. तद्वर मात्र 1 धाव अर्जित करतोय. दुसरी धाव घेण्याची संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चालाक यष्टीरक्षक पाहतोय मच्छिंद्र, याच्या माध्यमातून बॅकअप मिळालं. एका धावेवर समाधान मानतोय आणि पुन्हा एकदा राऊंड विकेट लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी. कुठेतरी डोकीदुखी होत होती कदाचित ओव्हर द विकेट असताना ती म्हणजेच गोलंदाज चेतन याला, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या सरळ रडार मध्ये येत होते आणि चेंडू सीमारेषा पार जाताना दिसत होते. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी प्रत्येक वेळी बदलली जाते, हलवार पद्धतीचे चेंडू फेकतोय आणि एक चांगले पद्धतीची गोलंदाजी इथं पुन्हा एकदा पाहायला मिळते. एक चांगला सन्मान, सेन्सेशनल क्रिकेट पाहायला मिळालं. एका धावावर समाधान मानतोय आणि एका धावेनं मात्र संघाचं हे दुसरं षटक संपतंय आणि या दुसऱ्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 1 बाद 29 धावा. 1 बाद 29. स्पर्श 11 संघाच्या खेळाडूंना विनंती असणार आहे की आपण डगआउटच्या बाजूला यायचं आहे. स्पर्श 11 संघाचे खेळाडू आपण डगआउटच्या बाजूला जमावायचा आहे. 29 धावा मित्रांनो जमा झाल्या धावफलकावर. पहिल्या 2 षटकाच्या अंती जर पाहायला गेला तर 14.50 ची सरासरी गाठली गेली 56चं उद्दिष्ट असताना. म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 27 धावांची गरज असणार आहे. 14.50 ची सरासरी आणि येणारे 12 चेंडू 27 धावा म्हणजे विचार करायला गेला तर 13.50 ची सरासरी. ही सरासरीचा विचार करायला गेला तर दोन्ही संघ आतापर्यंत तुल्यबल्य डोलायमान परिस्थितीत चाललेले दिसतात, परंतु एखादा दुसरा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा समीकरण बदललं जाईल, चित्र बदललं जाईल. कदाचित एखादी विकेट आली तर 11 हा संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करताना दिसेल, कारण एक सेन्सेशनल क्रिकेट मात्र पाहायला मिळते. पहिल्याच्या षटकामध्ये 14 धावा, 1 विकेट पाहायला मिळाली ती म्हणजे संदेश या फलंदाजाची आणि तदनंतर मात्र चेतनच्या षटकामध्ये आल्या 15 धावा. विकेट गमावली नाही, परंतु तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला मिहिर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल. कशा पद्धतीची गोलंदाजी करेल जर विचार करायला गेला स्वराज 11 सन्मान्य राजूजी ढोकले आणि अवधूत घारे यांचा हा संघ, तर भुकरपाडाचा संदेश पाटील हा त्यांचा आयकॉन खेळाडू आहे. तर विचार करायला गेला तर दुसऱ्या बाजूने 11 संघाचे भूषण पाटील यांचा हा खानाव गावचे भूषण पाटील यांचा हा 11 संघ. नेक्स्ट बॉलर मिहिर रिट्टा मोर द विकेट लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी. ज्या बॅट्समन आतापर्यंत 2 षटकार आपल्या संघासाठी आणले तो स्वप्नील स्ट्राईक एंड वरती. 12 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा सचिन दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तेवढं सुंदर फेकी मात्र खराब झाली. कदाचित फेकी जर थोडी कमी झाली असती तर कदाचित सचिनचा धावचित करण्याची कुठेतरी संधी उपलब्ध झाली असती, परंतु तसं झालं नाही. सचिननं या चेंडूवर देखील ऑन ड्राईव्हचा फटका असताना देखील 2 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या आणि 31 धावा खऱ्या अर्थानं आतापर्यंत धावफलकावर लागल्या गेल्यात. एका विकेटच्या मोबदल्यात 56 धावांचं उद्दिष्ट असताना 31 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. म्हणजे येणारे 11 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक आहे आणि 25 धावांची गरज असणार आहे. 1 धाव पूर्ण. निश्चितच लॉंगांवरून आले मिडॉनच्या क्षेत्रात आणि 1 धाव मात्र रोखण्यात यश मिळते. तेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या 11 संघासाठी. एकेरी दुहेरी धावांवर जरूर भर दिला जातो. एकेरी दुहेरी धावांची किंमत काय असते हे मात्र नक्कीच राज फायटर्स या संघाला आपण विचारू शकता. जो राज फायटर्स संघ 1 धावाने मित्रांनो आजचा सामना आयुष 11 संघासमोर हारला गेला. म्हणजे एकेरी धावेची किंमत काय ती मात्र या VMPL मध्ये आपल्याला
चौथ्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली, जिथं राज फायटर्स हा संघ दुसरा सामना मात्र नेक्स्ट मॅच मध्ये पाहताना नक्कीच पाहू शकतोय आपण, तोच राज फायटर्स एका धाबेनं हा सामना हरला होता आयुष 11 संघासमोर. त्याचप्रमाणे नक्कीच कौतुक करावं लागेल मागील सामन्यात ज्या पद्धतीने आजच्या दिवसातील रुपेशनं मात्र पहिलं मेडन षटक हाताळलं, पहिली हॅट्रिक साध्य केली, मोठमोठे रेकॉर्ड मात्र आजच्या दिवसात पाहायला मिळाले. पहिलेच्या सामन्यामध्येच साहिल कचरेनं 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले होते, तदनंतर मालुसरे यानं 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले होते, तदनंतर संकेत यानं देखील 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले होते. असे अनेक रेकॉर्ड मात्र आजच्या दिवसात पाहायला मिळत आहेत ते VMPL मध्ये. तर नक्कीच VMPL ला भेट देण्यासाठी पेन विभागातील वाशी विभागाचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं सुजल म्हात्रे गुड्डू याचं मात्र आगमन या सामन्यांसाठी झालेलं आहे. तर नक्कीच VMPL च्या माध्यमातून सुजल म्हात्रे गुड्डू याचं हार्दिक हार्दिक या VMPL अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. मित्रांनो, वाशी विभागाचा बाहुबली त्याची या विभागात पेन विभागामध्ये ओळख असे असा सुजल म्हात्रे गुड्डू या VMPL च्या सामन्यांसाठी उपस्थित झाले. त्यांचं VMPL च्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आणि षटकारानं स्वागत केलं जात आहे सुजल म्हात्रे गुड्डू याचं. वाशी विभागाचा बाहुबली सुजल म्हात्रे गुड्डू. तर नक्कीच षटकारानं स्वागत केलं गेलं सुजल म्हात्रे गुड्डू याचं आणि या षटकारांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 38 धावांवर. 38 धावा धावफलकांवर पाहतोय. पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर वाटलं होतं की कुठंतरी एकविरा 11 स्वराज 11 संघावर भारी पडताना दिसतोय, परंतु तदनंतर मात्र फलंदाजीसाठी आलेले सचिन आणि स्वप्नील मात्र षटकार आणि चौकारांची बरसात करताना दिसते. जरूर मिसफिल्डिंगच्या आधारावर 3 चौकार खर्च केले होते, 12 धावा अतिरिक्त स्वरूपाचा खर्च केल्या होत्या, परंतु हे 56 धावांचा पाठलाग करत असताना मात्र षटकारांची भाषा बोलताना दिसतात सचिन आणि स्वप्नील. आणखी एक मोठा फटका येतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमारेषा पार, दर्जेदार षटकार, 6 धावा. पाणी त्या मैदानात 6 चेंडू आणि 12 धावींची गरज असणार आहे स्वराज 11 संघासाठी. अत्यंत महत्वाचा सामना विचार करायला गेला तर या अगोदरचा सामना एकविरा 11 संघानं आपल्या संघासाठी विजय प्राप्त केलेला आहे. तर स्वराज 11 संघ हा संघ मात्र पहिला सामना सरकार 11 संघासमोर मात्र आजच्या दिवसातील पहिला सामना पराभूत झाला होता. मात्र ही संधी उपलब्ध झालेली आहे. 6 चेंडूमध्ये 12 धावा रोखायच्या आहेत, कारण या अगोदरचा विचार करायला गेला तर या धावा देखील आयुष 11 संघानं डिफेंड केल्या होत्या, जिथं पहिल्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना 1 चेंडू नो पाडला होता, 1 धाव आली होती, समीकरण बदललं होतं. 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना फीटवर षटकार मारला होता. 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना समीकरण शेवटच्या चेंडूपर्यंत आलं होतं आणि एका चेंडूवर 2 धावांची गरज असताना मात्र ती धाव डिफेंड केली होती आणि एका धावेनं मात्र आयुष 11 हा संघ मात्र विजयी झाला होता. हे देखील आजच्या दिवसाचं खऱ्या अर्थानं बघायला गेला तर एक रेकॉर्ड बोलू शकतो. म्हणजेच एका धावेची किती गरज असते ती गरज मात्र इथं दिसली होती राज फायटर संघासाठी. इथं मात्र धावा डिफेंड करायच्या आहेत, त्या म्हणजेच एकविरा 11 संघाला 6 चेंडूमध्ये 12 धावा आणि या 12 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रण दिलं जाते. तो गोलंदाज अंकित, मॅन फ्रॉम गोठिवलीचा हा गोलंदाज एकविरा 11 संघासाठी मात्र गोलंदाजी करताना दिसतील. 6 चेंडू आणि 12 धावांना रोख लावायचा आहे, परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसतात फलंदाज स्वप्नील आणि सचिन, जर पाहायला गेला तर सचिनच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळालेत, स्वप्नीलच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार पाहायला मिळालेत. आणि जर विचार करायला गेला तर ऑन हॅट्रिक असणार षटकारांच्या उंबरठ्यावर असणार हा स्वप्नील, ज्यानं मागील षटकांमध्ये 2 चेंडूवर 2 षटकार लावले होते.
इथं मात्र मिस टायमिंग शॉट, चेंडू हवेत बराच वेळ होता परंतु चेंडूला इलिव्हेशन देऊ शकला नाही. परिणामी 2 धावा आपल्या संघासाठी जमा करण्यापासून मात्र हा 21 संघ मात्र स्वप्नीलला रोखू शकला नाही. सचिनला रोखू शकला नाही. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 46 धावा. येणारे 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असणार आहे. प्रति चेंडूवर 2 धावा आपल्याला जमा करायच्या आहेत आणि या जमा करत असताना जर एखादा निर्धाव चेंडू येतोय तर पुन्हा एकदा सामना डोलायमान परिस्थितीत. राईट ऑफ द विकेट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रात. मात्र एक चांगली फेकी जरूर झाली आणि इथं मात्र धावची स्वरूपात मात्र सचिनला मात्र मागावी परतावं लागणार. आणखी एका विकेटचं पतन स्वराज 11 संघासाठी. एक धाव आणि एक विकेट. समीकरण बघा कसं बदललं जातंय. आता जिंकण्यासाठी गरज असणार आहे येणारे 4 चेंडू आणि तब्बल 9 धावांची गरज. 4 चेंडू आणि 9 धावा. प्रत्येक मोठा फटका आपल्या संघाचं विजय जवळ आणतोय परंतु एकेरी दुहेरी धाव येते तर सामना कुठेतरी अडचणीत सापडताना दिसतोय की काय. कारण विचार करायला गेला तर या 3 चेंडू मध्ये 3 धावा जरूर खर्च केल्या गेल्या परंतु अति महत्वाची अशी धावची स्वरूपात एक विकेट देखील पाहायला मिळाली. ज्या सचिनच्या बॅट मधून मोठे फटके येत होते तो सचिन मात्र धावची स्वरूपात बाद होताना दिसला. इथं नौका फलंदाज मैदानात दाखल झालाय गणेश. या गणेशला देखील मोठी फटकेबाजी करावी लागेल परंतु गणेश फ्रेश बॅट्समन असल्या कारणाने त्याच्यावर मात्र मानसिक दडपण असू शकते. कारण 4 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. कॉन्फिडन्स बघायला गेला तर ह्या 11 संघाचा हाय आहे असं बोलू शकतो. कारण 11 संघानं आतापर्यंत एक सामना जरूर जिंकलेला आहे परंतु स्वराज 11 संघानं सामना पराभूत झालेला आहे. 4 चेंडू 9 धावा. इथं मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु अडसर समोर होता. लॉंगॉनच्या क्षेत्रात टिपला एक चांगला पद्धतीचा झेल आणि संपलाय गणेशचा खेळ. समीकरण बदललंय मित्रांनो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, विकेट पडते परंतु निर्धाव चेंडू आणि हे निर्धाव चेंडू गरजेचं आहे ते म्हणजेच 11 संघासाठी. खोदून काढण्याचा जरूर प्रयत्न केला, हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला परंतु हेलिकॉप्टरला उडवू शकले नाही. ज्या पद्धतीने हेलिकॉप्टर शॉटची ज्या पद्धतीने लांबी पाहिजे होती ती लांबी देऊ शकले नाही. परिणामी पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाला. तो फलंदाज स्वराज 11 संघाचा गणेश. नेक्स्ट मॅन इन होतय इन ॲट 6. मनीष मैदानात दाखल होताना दिसेल. मनीष 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. एक मोठा फटका येतोय, सामन्याचं चित्र बदललं जाईल परंतु जर निर्धाव चेंडू येतोय तर पुन्हा एकदा स्वराज 11 अडचणीत सापडताना दिसेल. अत्यंत रोमांचक स्थितीत चाललेले हे सामने आज VMPL अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीग च्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय दैदित्यमान असा 16 पर्व 6वे. याच्यात मात्र अनेक रेकॉर्ड मात्र आजच्या दिवसात बनले जातात. 4था चेंडू. हो इथं फुलर पद्धत सॉरी स्लोवर पद्धतीचा 5वा चेंडू. स्विंग अँड मिस झाला. चेंडू यायच्या अगोदर मात्र बॅट फिरली गेली. जर कदाचित या चेंडू मध्ये जर वेग असता तर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता आणि चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रात 6 धावांसाठी गेला असता परंतु समय सूचकता दाखवली अंकित या गोठिवलीच्या गोलंदाजानं आणि निर्धाव चेंडूची फेकी करतोय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आले होते आणि आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची गरज. अतिशय महत्वाचा हा चेंडू असणार आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. मॅच जर जिंकवतोय तर ट्रेड भेटली जाईल. इथं मात्र खराब फेकी, खराब गोलंदाजी. गरज नव्हती अशा प्रकारची गोलंदाजीची कारण जिथं 9 धावा आपल्याला बनवायच्या जरी षटकार येतोय तरी 3 धावा आपल्या संघासाठी कुठेतरी राहिल्या असत्या आणि या 3 धावांवर आपण चांगली गोलंदाजी करू शकत होते परंतु अतिशय मोक्याच्या क्षणी मात्र स्वराज 11 संघासाठी मात्र ही बोनस स्वरूपात मिळालेली एक धाव कुठेतरी संजीवनी देऊन जाईल. वालवंटात ज्याप्रमाणे एक थेंब पाण्याचा एक घोटाप्रमाणे असतो त्याप्रमाणे इथं धावा येत नाही आणि इथं आलेली ही एक धाव मात्र संजीवनी देणारी ठरू शकते.
इथं मात्र पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चेंडूवर येतील तद्वर मात्र 2 धावा अडकवण्यात कोणत्याही प्रकारची गय केली नाही आणि या 2 धावा जमा केल्या. बघा ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं ती एक धाव पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन आली आणि जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे ती म्हणजे कंपल्सरी 6 धावा. जर तो वाईट चेंडू जर कदाचित पडला नसता तर कदाचित 7 धावा राहिल्या असता, परंतु तसं झालं नाही. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळात जोपर्यंत शेवटचा चेंडू अंतिम चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचा सामना संपला जात नाही, अशा प्रकारचं चित्र मैदानात आता इथं उत्पन्न झालंय. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धावा, अतिशय महत्वाचा चेंडू असणार आहे तो दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. जो चेंडू चांगला फेकला तर गोलंदाज अंकित हिरो होऊन जाईल आणि फलंदाजानं जर फटका मारला तर फलंदाज स्वप्नील हिरो होऊन जाईल. कोणता खेळाडू कोणत्या संघासाठी हिरो होईल, अंकित की स्वप्नील? एक चेंडू 6 धावा, 6 धावा एक चेंडू. इथं मात्र दडपण असणार गोलंदाजावरती, कारण अशा परिस्थितीत फलंदाजाला फटका मारायचाच असतो. फलंदाज मात्र फ्री माइंडेडली फलंदाजी करताना दिसेल. जेव्हा एक चेंडू आणि 1 धावेची गरज असते तेव्हा फलंदाजावर प्रेशर असतो, परंतु इथं प्रेशर असणार आहे 1 चेंडू आणि 6 धाव्यांचा, म्हणजे गोलंदाजावर 1 चेंडू आणि 6 धावा. फिल्डिंग साइड आपण भरपूर टाइम घेता. 21-11 अतिशय रोमांचक स्थिती सामना आहे. आतापर्यंत 4 वाजलेले आहेत. एक चेंडू आणि जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 6 धाव्यांसाठी खेळतोय स्वप्नील. It's a big huge six and hero of the match absolutely Swapnil from Swaraj 11.